म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा निर्णय तर घेतलाय, परंतु मग तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजेत. नाहीतर काय की तुम्ही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जर विश्वास ठेवून जर गुंतवणूक जर सुरू केली असली तर कदाचित तो व्यक्ती तुम्हाला मोठे स्वप्न किंवा चुकीचे स्वप्न दाखवून तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असेल. 25 दिन में पैसा डबल। 25 दिन में पैसा डबल। तो मुझे भी डबल कराना है पैसा। गोड बोलतो आणि परत तुमच्या ते कनेक्ट न राहता तुमच्यासोबत मोठा एखाद्या वेळेस स्कॅम बी होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण जे काही गुंतवणूक करणार आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत की माहीत असणं किंवा तुम्ही काही गोष्टी तपासल्या पाहिजेत गुंतवणूक करण्यापूर्वी. मग तर जे काय फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो बनवतोय मी, त्याचं कंटिन्यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते सहजही तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर ॲक्च्युअली एक म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक करायची असेल मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला कोण जर म्हणत असेल किंवा गुंतवणूक सुरू करा आणि महिन्याला 5,000 रुपये माझ्याकडे द्या, मग मी इकडे गुंतवतो आणि तुम्हाला तेवढं रिटर्न देतो, तर मित्रांनो तुम्ही खरंच थांबा, कारण की तुमच्यासोबत सगळ्यात मोठा स्कॅम होतोय. त्याचं कारण काय की असं मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये अशी सिस्टीम नसते की तुम्ही कोणाच्या हातात पैसे देऊन तो पैसे कुठंतरी तिसरीकडं किंवा कुठेतरी फंडात गुंतवणार. तसं नाही मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणाच्याही हातात एकही रुपया द्यायचा नाही. सगळ्यात पहिला नियम हा एक मित्रांनो लक्षात ठेवा. का द्यायचा नाही? कारण की तुम्ही दुसऱ्याच्या हातात पैसा दिला म्हणजे तुम्ही स्वतः त्याला स्कॅम करण्याचं आमंत्रण दिलं, हे तर पूर्णपणे इथं सिद्ध होतं. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः समजूतदार आणि तुम्ही स्वतः सुशिक्षित असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. मग काय करायचं मग त्याच्यासाठी? मग एक सर्वात पहिल्यांदा जसं की बँकेचं आपलं सेव्हिंग अकाउंट असतं, तसं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी डीमॅट अकाउंट असतं. मग ते डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डिमॅटेरियलाइज अकाउंट असतं. आपण आज बघतो की सगळं डिजिटल झालेलं आहे. आपण फोनपेवर बॅलन्स चेक करतो किंवा गुगल पे, फोनपे किंवा असं वेगवेगळ्या नेट बँकिंग वापरतो. ह्याच्यामध्ये पूर्णपणे पैसा कसा आपापल्या नावावर राहतो आणि पूर्णपणे ट्रान्झॅक्शन ते तुमच्या नावावर राहतं. तसंच ह्या डिजिटलीमध्ये जे काय डीमॅट अकाउंट असतं, जसं सेव्हिंग अकाउंटसारखं बँकिंगचं, मग तसं ती डीमॅट अकाउंट तुम्ही तुमच्या नावावर तुम्ही स्पेशली पर्सनली तुम्ही काढून घ्यायचं आहे. मग ती डीमॅट अकाउंट कुठल्या, म्हणजे आपण बँकेसोबत किंवा सेव्हिंग अकाउंट कुठल्या बँकचं काढायचं, HDFCचं काढायचं का SBIचं का बँक ऑफ इंडियाचं, असं तुमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी असतात. ओके, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तसं ह्याच्यात डीमॅट अकाउंट काढायला पण वेगवेगळ्या मित्रांनो वेगवेगळे ब्रोकर्स असतात किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतात बँकसारख्याच. मग त्याच्यासोबत तुम्ही एक चांगलं एकदम ट्रस्टेड ब्रँडसोबत, जो काही ब्रँड सेबी रजिस्टर्ड आहे त्याच्यासोबत ट्रस्टेड ब्रोकरसोबत डीमॅट अकाउंट काढून घ्यायचं आहे. बघ, एक एंजल वन नावाचं ब्रोकर आहे किंवा वेगवेगळे चांगले ब्रोकर्स आहेत की त्याच्यातून तुम्ही जर डीमॅट अकाउंट काढून घेतलं तर तुम्ही त्याच्यातून तुमच्या नावावर इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. मग जर चांगल्या ब्रोकरसोबत एक डीमॅट अकाउंट काढायचं असल्यास तर तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला चांगला ब्रोकर सांगतो आणि त्याचं एक डीमॅट अकाउंट काढण्याची ऑनलाईन तुम्हाला आम्ही गाईड करू किंवा कसं तुमच्या नावावर डीमॅट अकाउंट काढायचं असतं. इव्हन तुम्ही आमच्यावरही फायनान्शियलदृष्ट्या इव्हन आमच्याकडेही कोणताही कॅश ही करायची गरज नाही. आम्ही फक्त एक मार्गदर्शक आहे तुम्हाला की चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहोत. ओके, मग डीमॅट अकाउंट सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काढून घ्यायचं. त्या डीमॅट अकाउंटवर तुमची इन्व्हेस्टमेंट छोटी चालू करायची. मग त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल गायडन्स आम्ही करूयात तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते तुमच्याच अकाउंटवर. हा झाला पहिला विषय. नंतर जर तुम्हाला एखादा जर माणूस म्हणत असेल कोण किंवा ह्याच्यात गुंतवा, ह्याच्यात कन्फर्म तुम्हाला 3%, 4% किंवा 2% असे रिटर्न्स फिक्स मिळणार आहेत, तरीसुद्धा मित्रांनो त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलाच पाहिजे. त्याचं कारण काय की असे काय असतात बऱ्यापैकी आपल्या मार्केटमध्ये माणसं की ते कुठंतरी तुमची इन्व्हेस्टमेंट तिथं लावण्यासाठी किंवा त्यांचा भरपूर काय फायदा असतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणून ती तुम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने असं मोठे स्वप्न दाखवणार किंवा असं एकदम म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवतात किंवा गोड बोलतात किंवा जवळचं रिलेशन वगैरे बनवतात आणि ते सांगतात इथं गुंतवा, गॅरंटी देतात. तसं असेल तर मित्रांनो तशा लोकांपासून तुम्ही लांब राहायला पाहिजे. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की जो माणूस जर असं म्हणत असेल किंवा तुम्ही सगळेच पैसे काढा किंवा सगळेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाका किंवा सगळेच पैसे ह्या ठिकाणी गुंतवा किंवा सगळेच पैसे माझ्याकडे द्या किंवा मी तुम्हाला असं, म्हणजे एक आपण पर्सनली कोणत्याही माणसांवर असं डायरेक्ट कॅश पैसा न देता आणि कोणत्याही माणसावर सगळा विश्वास टाकायचा नाही. ही सगळ्यात महत्त्वाचं एक समजूतदार आणि सुशिक्षित गुंतवणूकदार म्हणून आपलं एकच कर्तव्य आहे की आपण आपली गुंतवणूक आपल्या अकाउंटवर केली पाहिजे. मग ती गुंतवणूक कशी करायची आणि कुठं करायची त्याच्यासाठी एक माझ्यासारखे सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतातच की त्यांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. मग इव्हन मी तुम्हाला सर्टिफिकेट हे करतो वाटल्यास, हे जे काही आहे आम्ही सेबी रजिस्टर्ड असल्यामुळे आम्हाला फक्त एक थोडं बहुत आम्ही एक
तुम्हाला त्या गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करू शकतो. आम्ही तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा एक कॅश रुपया मागत नाही किंवा कोणत्याही पद्धतीचा आम्ही तुम्हाला पैसे इथं म्हणजे असं कोणत्याही पद्धतीचं आम्ही तुम्हाला बर्डन करत नाही. आम्ही फक्त तुम्हाला एक फायनान्शियली प्लॅनिंग, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग, तुमच्या लाईफ लाईनमधले एक लॉंग टर्ममध्ये गुंतवणुकीचं प्लॅनिंग, ह्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, असं आम्ही पर्सनली कोणाचा कॅश रुपया न घेता किंवा पर्सनली आम्ही कोणाला अशी कमिटमेंट वगैरे देत नाही की आम्ही तुम्हाला तुम्ही इथं गुंतवल्यावर इथं तुम्हाला एक 20% 30% असं पैसे डबलच होतील किंवा कमी दिवसात पैसे डबलच होतील. अशा लोकांपासून मित्रांनो कृपया करून लांब राहावा. कारण की तुम्हाला जर अशी तुमच्या जवळपास तुमच्या आसपास जर माणसं भेटत असतील तर 100% ते कुठंतरी स्कॅम होणार आहे. ह्या गोष्टीची काळजी घ्या. कमी दिवसात जास्त पैसा मिळणार म्हणलं की ती स्कॅम असतो. ह्या गोष्टीचं मित्रांनो तुम्ही लिहून घ्या आणि पूर्णपणे एकदम डोक्यामध्ये फिट करून एक लॉंग टर्ममध्ये तुमच्या सोबत हे वाक्य राहू द्या की कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या मागे लागू नका कृपया करून. कारण की आतापर्यंत जे काही स्कॅम झालेले आहेत जे स्कॅमर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे की कमी दिवसात जास्त पैशाची गुंतवणूकदाराला अपेक्षा दिली, लालच दिली आणि त्यांनी गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसा त्यांच्याकडे दिला आणि परत ज्यांच्याकडे पैसा दिला तो माणसं पळून गेली. मग आपणच जर ह्या गोष्टी जर सुरुवातीला जर आपणच आपले पैसे कोणाच्या जर हातात नाही दिले तर मग कुठेतरी सगळ्याच गोष्टी होणार नाहीत ना पुढच्या. मग त्याच्यामुळे एक आर्थिक साक्षरता हा विषय मित्रांनो गरजेचा आहे. आणि आपला हा जो चॅनल आहे या चॅनलचा उद्देशच आहे की चांगल्या पद्धतीचे एक फायनान्शियली लिटरसी आपल्या महाराष्ट्रात मिळावी, आपल्या मराठी माणसाला एक आर्थिकदृष्ट्या एकदम स्वतःच्या पायावर उभं राहावं आपला मराठी माणूस. म्हणून तर मी चॅनलमध्ये कंटिन्यू व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. जर येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आणि तुम्हाला आमच्याकडून काय काय अपेक्षा आहेत ह्या तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये सांगू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.